गाइडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामधील पीडित तरुणीच्या वर्तणुकीमध्ये धक्कादायक असा बदल। गेल्या वर्षभरापासून लिपस्टिक लावणंही केलं बंद, रोजेही ठेवले। या प्रकरणाची मोडस ऑपरेंडी समोर। नाशिक धर्मांतर प्रकरणामधल्या 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। आरोपींनी पीडितांना गोमांस खाऊ घातल्याचा गिरीश महाजनांचा दावा। तर भाजप युवा मोर्चाचं नाशिकमध्ये तीव्र आंदोलन। एकनाथ शिंदेंची ठाकरे सेनेच्या 8 खासदारांसोबत कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ। शिंदे पितापुत्रांनी वृत्त फेटाळलं। बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी असल्याचं स्पष्टीकरण। उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अरविंद सावंत यांच्याकडून स्पष्ट। ठाकरेंना सोडून जाणार नाही, पत्रकारांनाच दिली लेखी हमी। मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा। ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही, ठाकरेंची सेनाच अशा पद्धतीच्या बातम्या पसरवतीये। नरेश म्हस्केंची टीका। ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नाही तर शिवसैनिकही, प्रताप सरनाईक यांचा दावा। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांची नोटीस। चाकणकरांच्या समता पतसंस्थेतल्या खात्यामधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार। 5 दिवसांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं लागणार। शिक्षकांना पगार देता येत नसेल तर लाडकी बहीण योजना बंद करा। मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। मनपाच्या निवृत्त शिक्षिकेला 7व्या वेतन आयोगानुसार लाभ न दिल्याच्या प्रकरणामध्ये सुनावणी। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा। वर्मांच्या दिल्लीमधल्या घराच्या आगीवेळी सापडली होती बेहिशेबी रक्कम। वर्मांच्या विरोधात महाभियोग चालवला जाण्याची शक्यता। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय